हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर व्ही द जाधव, पदव्युत्तर वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, पीपल्स कॉलेज नांदेड, बीकॉम प्रथम वर्ष प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांकरिता घेऊन येत आहे विषय पायाभूत व्यावसायिक संदेशवहन अर्थात फंडामेंटल ऑफ बिझनेस कम्युनिकेशन। यामध्ये अंतिम प्रकरण 5 आधुनिक दूरसंचार अर्थात मॉडर्न टेलिकम्युनिकेशन। या प्रकरणामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत फॅक्स अर्थात दूरछाया फॅक्सेस। यामध्ये मराठी शब्दापेक्षा इंग्रजी शब्द अधिक प्रसिद्ध आहे। साधारणतः 20 वर्षापूर्वी फॅक्सचा वापर मोठ्या प्रमाणावरती होत असे, मात्र अलीकडच्या काळात याचं महत्त्व अत्यंत कमी झालेलं आहे। फॅक्सचा हल्ली वापरतच नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण फॅक्सची जागा आता सद्यस्थितीत ईमेलने घेतलेली आहे। ते त्यापेक्षा आधुनिक आणि प्रभावी माध्यम आहे। तरी सुद्धा अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून आपण या ठिकाणी फॅक्स काय आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। दस्तऐवजाची म्हणजे डॉक्युमेंट्स हुबेहूब प्रतीचे त्वरित वहन करण्याच्या साधनापैकी फॅक्स हे एक साधन आहे। फॅक्स हा जो आहे हा शॉर्ट फॉर्म आहे, याचा ऍक्च्युअल लॉंग फॉर्म आहे फॅक्सिमाइल, FACSIMILE। फॅक्सिमाइल ही एक टेलिफोन कॉपी मशीन आहे। फॅक्स प्रक्रियेचा शोध 1842 मध्ये अलेक्झांडर बेन या स्कॉटिश घड्याळ बनवणाऱ्याने लावलेला आहे। काही ठिकाणी हा जो आहे शोध आपल्याला 1882 मध्ये सुद्धा त्या ठिकाणी दिसून येतो। आपल्या फॅक्स मशीन मध्ये आपला मूळ दस्तऐवज टाकल्यावर ताबडतोब दुसऱ्या फॅक्स मशीनवर त्याची प्रत बाहेर येते आणि हे सर्व एका छोट्या फोन कॉलच्या दरात फॅक्स मशीनद्वारे आपण आपला दस्तऐवज देशात तसेच जगात कुठेही पाठवू शकतो। सध्या शासकीय तसेच खाजगी कार्यालयातच नव्हे तर वैयक्तिक स्तरावर देखील दस्तऐवज पाठवण्यासाठी फॅक्स मशीनचा वापर केला जात आहे। फॅक्स करण्यासाठी प्रत्येक फॅक्स यंत्राला टेलिफोन क्रमांकासारखाच एक विशिष्ट क्रमांक दिला जातो। फॅक्स यंत्र हे टेलिफोन लाईन्सला जोडलेले असते। अशा टेलिफोन लाईन्सद्वारे आपल्या दस्तऐवजाची हुबेहूब नकल प्रत प्राप्त होते। फॅक्स कसा पाठवला जातो? जेव्हा आपण फॅक्स करतो तेव्हा फॅक्स मशीन किंवा फॅक्स मोडेम कार्ड आपल्या दस्तऐवजाचे डिजिटल फॉर्मॅट मध्ये रूपांतर करते व ते चित्र फोनच्या लाईनद्वारे दुसऱ्या संबंधित मशीन पर्यंत येते। अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फॅक्सद्वारे दस्तऐवज पाठविला जातो। फॅक्सने दस्तऐवज पाठवण्यासाठी सर्वप्रथम योग्य आकाराच्या कागदावर दस्तऐवज तयार करावा लागतो। तसेच त्या कागदाला गड्या पडलेल्या नसाव्यात किंवा त्यावर पिन, स्टॅपलर इत्यादी नसावे। दस्तऐवज पाठवण्याच्या 2 पद्धती आहेत, त्या म्हणजे एक संगणक स्मृतीमधून दस्तऐवज पाठवणे, नंबर 2 प्रत्यक्ष दस्तऐवज पाठवणे। स्मृती अर्थात मेमरी, जसं आपण मेमरी कार्ड मध्ये स्टोअर केलेलं असतं, हार्ड डिस्क मध्ये सेव्ह केलेलं असतं, त्याचप्रमाणे स्मृतीमधून दस्तऐवज पाठवताना फॅक्स यंत्र संगणकाच्या स्मृतीमधूनच दस्तऐवजाचे स्कॅनिंग करून स्मृतीमधूनच
दस्तऐवज पाठविते. यासाठी आपल्या संगणकात फॅक्स मोडेम अडॅप्टर लावलेले असणे आवश्यक असते व त्याचबरोबर ते फोनशी जोडलेले असावे लागते. या पद्धतीने आपण आपल्या संगणकाच्या हार्ड डिस्कवरील किंवा स्क्रीनवरील फाईलला सरळ फॅक्स करू शकतो. संगणकावरून थेट फॅक्स करण्याने संगणकावरून प्रिंट काढून ती फॅक्स मशीनद्वारे फॅक्स करण्याचा वेळ वाचविता येतो. नंबर 2, प्रत्यक्ष दस्तऐवज पाठवणे. या पद्धतीमध्ये फॅक्स यंत्र दस्तऐवजाचे सरळ स्कॅनिंग करून एका वेळी एक पेज पाठवते. ही पद्धत गतिशील व विश्वसनीय आहे. दस्तऐवज मिळवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने फॅक्स मशीन सेट करावी लागते. ही सेटिंग पुढील गोष्टींवर अवलंबून असते. 1. आपणास दस्तऐवजाच्या प्रतीसोबतच आवाजाचे संदेशवहनही हवे आहे का? नंबर 2. फॅक्स मशीनला उत्तर देणारी मशीन जोडलेली आहे का? फॅक्स मध्ये वरील गोष्टींचे सेटिंग करता येते. जेव्हा फॅक्सला एखादा कॉल येतो तेव्हा तो कॉल दुसऱ्या फॅक्स मशीनचा आहे का, एखाद्या व्यक्तीचा कॉल आहे ही मशीन तपासते. जर फॅक्स मशीन मधून कॉल असेल तर त्याची रिंग वाजत नाही तर आपोआप दस्तऐवज मशीनवर येतो. परंतु जर एखाद्या व्यक्तीकडून तो कॉल आला असेल तर आपण फोन उचलावा म्हणून रिंग वाजते. आपणास जर मशीन व्यक्तीकडून ऑपरेट करायची असेल तर तशी मशीनची सेटिंग करावी लागते. परंतु जर आपण 2 कॉलला उत्तर देण्यासाठी उपलब्ध नसून तर आपण फॅक्स मशीनला मानवी पद्धतीतून आपोआप पद्धतीत बदल करू शकतो. याला शिफ्टिंग फ्रॉम मॅन्युअल रिसिव्हिंग टू ऑटोमेशन रिसिव्हिंग असे या ठिकाणी संबोधले जाते. या सोयीमुळे आपल्या गैरहजेरीत येणारे सर्व दस्तऐवज मिळविता येतात. फॅक्स मशीन ही अँसरिंग मशीनद्वारे दस्तऐवज मिळविण्यासाठी देखील सेट करता येते. या सेटिंग मध्ये जेव्हा आपल्या फॅक्सला एखादा कॉल येतो तेव्हा तो मशीनचा आहे का त्या व्यक्तीचा आहे हे तपासले जाते. जर मशीनचा कॉल असेल तर आपली फॅक्स मशीन आपोआप दस्तऐवज स्वीकारते. परंतु कॉल जर व्यक्तीचा असेल तर त्याला आपला संदेश अँसरिंग मशीनवर सोडवण्यासाठी आपली फॅक्स मशीन सूचना देते. त्याने अँसरिंग मशीनवर संदेश दिल्यावर तो संदेश आपली मशीन स्वीकारते. अशा प्रकारे अँसरिंग मशीनद्वारे देखील दस्तऐवज मिळविता येतो. फॅक्स मशीनचा वापर दस्तऐवजाच्या अनेक प्रती काढण्यासाठी देखील करता येतो. जर आपणास एखाद्या व्यक्ती संस्थेबरोबर फॅक्स व्यवहार करायचा नसेल तर त्यासाठी देखील आपली मशीन सेट करता येते. फॅक्स मशीनद्वारे आपणास आपला दस्तऐवज विविध ठिकाणीही एकाच वेळी पाठविता येतो. जेव्हा आपणास दूरच्या शहरात तेथील अनेक कार्यालयात दस्तऐवज पाठवायचा असतो तेव्हा आपण तो दस्तऐवज रिले फॅक्स मशीनकडे पाठवू शकतो, जी नंतर इतर सर्व कार्यालयांना दस्तऐवज पाठविते. जर आपणास गोपनीय पद्धतीने काही दस्तऐवज पाठवायचे असतील तर त्यासाठी आपला गुप्त पासवर्ड वापरून तो फॅक्स व्यवहार करता येतो. अशा प्रकारे फॅक्स मशीनमध्ये जलद संदेश वहनाची फार मोठी क्षमता असते. थोडक्यात आपण जर वेळेचा काटेकोरपणे वापर करणाऱ्या व्यवसायात काम करीत असाल तर फॅक्स मशीन हे एक अत्यंत उपयुक्त यंत्र आहे. बांधकाम अभियंते आपल्या प्रमुख कामगारांना फॅक्सद्वारे खर्चाचे माहिती कळवू शकतात. जाहिरात क्षेत्रातील लोक आपल्या ग्राहकांना संभाव्य जाहिरातीची आखणी देऊ शकतात. लोक अनेकदा मजकुरापेक्षा चित्राला जास्त प्रतिसाद देतात, म्हणून चित्रे पाठविणे महत्त्वाचे ठरते. समजा आपल्या मित्राला
आपल्या घरी यायचे याची सखोल सूचना देण्याकरिता घराकडे येण्याचा एक नकाशाच फॅक्सद्वारे दिला तर तो जास्त फायद्याचे ठरते. ही परिस्थिती होती साधारणतः 20 वर्षापूर्वीची. मात्र आता आउटडेटेड झालेली आहे, कारण की आता ही सर्व सुविधा मोबाईलद्वारे यापेक्षाही सोप्या पद्धतीने वापरता येतात. जसं की आपण ईमेलचा वापर करू शकतो, व्हॉट्सॲपचा वापर करू शकतो. त्यामध्ये एकापेक्षा अधिक पेजेस आपण यापेक्षाही कमी वेळात पाठवू शकतो. स्कॅन करण्याऐवजी मोबाईलला आपल्याला कॅमेरा दिलेला आहे, त्याद्वारे आपण त्वरित फोटो काढून तो अपलोड करू शकतो. अभ्यासक्रमाचा एक भाग असल्यामुळे मी आपल्याला फॅक्सबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे. धन्यवाद मित्रांनो.